सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज शनिवार 21 नोव्हेंबर 2020 म्हणजे भारतीय सौर शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942 कार्तिक महिना शुक्ल पक्ष सप्तमी तिथी. आजचा विचार: शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यात खूप फरक आहे. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते, तर दुःख माणसाच्या धैर्याची. दोन्ही परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो. श्रोते हो, आता आपण ऐकूया चैतन्य ज्योत. सादरकर्त्या संपदा विपट. नमस्कार. संस्कार भारती प्रसारित राग रस रंग या कार्यक्रमात मी सौ संपदा विपट सर्व रसिक श्रोत्यांचे स्वागत करते. कोणत्याही कलाकृतीचा जन्म हा अंतर्मनाच्या संवेदनांचे प्रगटीकरण असते. मी श्रेष्ठ श्रेयस श्राव्यमी श्रीमंत श्रीरत श्रीमुखी श्रममोचनी श्रमहारिणी मी आहे श्रीनिधी. हा आपल्या अंतर्मनाशी होत असलेला प्रासादिक संवाद आहे. मी स्वायत्त आहे, मी आत्मनिर्भर आहे. हो, मीच ती गुणगौरवी गुणवैभवी आहे. आणि खरे तर मीच ती आहे जी क्षणोक्षणी महाराजांच्या कृपाप्रसादाचे पीयूष रसपान प्राशन करत आहे. मी आहे श्रीनिधी, शिवनिधी, पूर्णनिधी. या काव्याचे धनी आहेत माझे वडील श्रीयुत म.वा. मांडके. रचना ऐकूयात. मी आहे श्रीनिधी.
जीव हा भ्रम, हा द्वैताचा पसारा अगदी नकोसा झालाय. रामनामाचा गजर हा मुखातून नव्हे अंतःकरणापासून येण्याची किमया आपण सद्गुरूंवरतीच सोपवूयात आणि रामनाम कधी नामराम झाले या अद्वैताच्या विसाव्यावर विराजमान होऊयात. कलेचे संवर्धन करणाऱ्या संस्कार भारती प्रसारित चैतन्य ज्योतचे सादरीकरणाचा हा योग संस्कार भारतीच्या कला व कलाकारांबाबत असलेल्या अद्वैताच्या नात्याची ग्वाहीच आहे. रचना ऐकूयात. रामनामाचा हा गजर, राम नाम नाम राम आत्मा राम.
जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. या श्लोकाने आपण चैतन्य ज्योत या नाम सोहळ्याला गोंदवलेकर महाराजांच्या चरणी अर्पण करूयात. रचना आहे. श्री मंत्राचा घंटानाद रे मना ऐकशील का. श्री मंत्राचा घंटानाद. आजच्या या कार्यक्रमाला तबल्यावर आहेत श्रीयुत स्वप्नील पवार, संवादिनीवर आहेत सौ दीप्ती कुलकर्णी आठल्ये व गायनाची साथ संगत केली आहे श्रीयुत मयूर कोळेकर.
ओम